मुंबईतल्या आझाद मैदानात मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतेवेळी राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटियर, सातारा आणि औंध संस्थांच्या गॅझेटियर अंमलबजावणीचा शब्द देण्यात आला होता। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातलं कोल्हापूरचं गॅझेटियर वगळण्यात आलं किंवा त्याकडे दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप हा काही मराठा समाज बांधवांचा आहे। त्यामुळे आता कोल्हापूर गॅझेट हा दस्तावेज नेमका आहे तरी काय आणि त्या कोल्हापूर गॅझेटमध्ये नेमकं काय ते समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटला तात्काळ मान्यता देण्यात आली। त्यानुसार ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात आले होते। तर तिकडे सातारा आणि औंध संस्थांच्या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून काही अवधी हा मागून घेण्यात आलाय। ही चर्चा सुरू असतानाच आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा सुरू झाली आहे, ज्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आल्याचं सांगितलं जात आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाकडून कोल्हापूर गॅझेटचा शोध घेण्यात आलाय। तरी कोल्हापूर गॅझेट म्हणजे नेमकं काय, हा दस्तावेज नेमकं काय सांगतो ते समजून घेऊयात। कोल्हापूर गॅझेटची निर्मिती इंग्रजांकडून 1881 साली करण्यात आली। इतकंच नव्हे तर मराठा आणि कुणबीमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचा उल्लेख सुद्धा याच गॅझेटमध्ये। आता या कोल्हापूर गॅझेटमध्ये आणखी नेमकं काय म्हटलंय तेही समजून घेऊयात। 1881 साली इंग्रजांनी कोल्हापूर गॅझेटची निर्मिती केली। या कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख आढळून येतो। कुणबी आणि मराठा या दोघांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचा उल्लेख सुद्धा कोल्हापूर गॅझेटमध्ये। याशिवाय 1881 साली कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही 8 लाख इतकी होती। त्यातील 3 लाख हे कुणबी आणि 60,000 मराठा असल्याचा कोल्हापूर गॅझेटमध्ये उल्लेख आहे। आता कोल्हापूर गॅझेटमधल्या दस्तावेजात नेमकं काय म्हटलंय समजून घेऊयात। सामाजिक वाद हे जातीतील वडीलधाऱ्यांद्वारे सोडवले जायचे। ते त्यांच्या मुलांना आणि काही मुलींना शाळेत पाठवतात आणि ते श्रीमंत असतात। ज्या लढाऊ वर्गामध्ये 2 मराठा आणि राजपूत आहेत त्यांची संख्या 63,787 आहे किंवा हिंदू लोकसंख्येच्या 8 ते 32% इतकी आहे। शिवाय संपूर्ण राज्यात आढळणाऱ्या मराठ्यांची संख्या 62,287 इतकी आहे। कोल्हापूर मराठ्यांचे विशेष आकर्षण आहे, कारण त्यांचे प्रमुख कोल्हापूरचे महाराज हे मराठा सत्तेचे संस्थापक शिवाजी यांचे एकमेव प्रतिनिधी आहेत। मुंबई दख्खनच्या इतर भागांप्रमाणे मराठी भाषिक मध्यम वर्गातील लढवय्ये मराठे म्हणून ओळखले जातात। काही कुटुंबांमध्ये उत्तरेकडील किंवा राजपूत रक्ताचे प्रमाण असामान्यपणे मोठे असेल, परंतु एक वर्ग म्हणून मराठ्यांना मराठी भाषिक दख्खन कुणबीपासून वेगळं करता येत नाही। ज्याच्यासोबत सर्वजण जेवतात आणि गरीब लोक एकमेकांशी विवाह करतात। पुरुषांमध्ये सामान्य वापरात येणारी नावं म्हणजे चंद्रराव, जानोजीराव, मंजीराव, प्रतापराव, सूर्याजीराव आणि उधाजीराव। आणि महिलांमध्ये सांगायचं झालं तर बयाजीबाई, हंसबाई, लालूबाई, प्रीताबाई, राजसबाई आणि सकवारबाई आहेत। बरेच पुरुष हे जयसिंग, रामसिंग आणि फटसिंग अशी राजपूत नावं वापरतात आणि इतरांना येसबा, ग्यानबा आणि नाबी अशी कुणबी नावं आहेत। कोल्हापुरात मराठे 4 शाखा किंवा वंशाशी संबंधित असल्याचा दावा करतात। ब्रह्मवंश किंवा ब्रह्मशाखा, शेषवंश किंवा सर्पशाखा, सोमवंश किंवा चंद्रशाखा आणि सूर्यवंश किंवा सूर्यशाखा असा उल्लेख त्या कोल्हापूर गॅझेटमध्ये आहे। मराठा आडनावांची संपूर्ण यादी शक्य तितकी आहे असं सुद्धा या दस्तावेजात म्हटलं गेलंय। तरी 1881 साली झालेल्या लोकसंख्येनंतर मात्र 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही 38 लाख इतकी झाली। लोकसंख्येची 5 पटीने वाढ झालेली असताना कुणबी आणि मराठा यांच्यात कुठेही वाढ झालेली नाही। त्यामुळे कोल्हापूर गॅझेटमध्ये गफलत कोणी केली असा सवाल आता कोल्हापुरातला मराठा समाज बांधव विचारतोय। तरी आपल्याला हा माहितीपर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।